नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. गुंजा सर्वांना सांगते की मला बा नाही. यावर अशोक विचारतो की काय झालं, वारले आहेत का ते? त्यावर गुंजा म्हणते की नाही, माहीत नाही, असेल कुठेतरी. तर मधू म्हणते की अहो एवढे खोलात प्रश्न विचारू नका, तिचं तोंड बघा कसं झालंय. गुंजा पुढे तू सांग. त्यावर गुंजा म्हणते की हो, मी डोंगरवाडीची, माझ्या आईनेच माझं नाव गुंजा ठेवलंय आणि माझ्या गळ्यात गुंजा देखील तिनेच घातल्यात. रेशीम म्हणते की हो ग, किती सुंदर आहेत ह्या बिया, कशाच्या बिया असतात ह्या? गुंजा म्हणते की ह्या रानामध्ये भेटतात, ही सोनं मोजण्यासाठी सुद्धा ह्याच बिया वापरतात. तर मधू म्हणते की हो, पूर्वीचे लोक असं म्हणायचे ना, एक गुंजा सोनं, दोन गुंजा सोनं. तर गुंजा म्हणते की हो, याची बरोबरी फक्त सोन्याशी होते, कारण ह्या बिया सगळ्या एकाच मापाच्या असतात. त्यावर सुबोध म्हणतो की बघा, आपण उगाचच हिला अडाणी समजत होतो. तर गुंजा म्हणते की मी अडाणी नाही आहे, मी याच वर्षी 10वीची परीक्षा पास झाली आहे आणि मला गणित खूप आवडतं आणि मला सगळे पायथागोरसचे थेरमसुद्धा माहिती आहे. मला मातीची मडकी बनवता येतात, रानातल्या 10 प्रकारच्या भाज्यासुद्धा बनवता येतात आणि मला मराठी, इंग्लिश आणि ते पिक्चरमध्ये दाखवतात ना तसं हिंदी बी बोलता येतं आहे. आणि म्हणजे बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना असं. आणि मी स्पोर्टमध्ये सुद्धा पहिली यायची. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. म्हणते की अगं बस बस, कितीही उत्तरं. त्यावर गुंजा म्हणते की अहो प्रश्न पण तेवढेच होते. कविता म्हणते की काय ग, तू तर सांगितलं की तू 19 वर्षाची आहे, मग या वर्षी तू 10वी कशी काय पास झाली? त्यावर गुंजा सांगते की ते आमच्या कडू आजीमुळे उशीर झाला शाळेत जायला. तर ही गुंजा काय अभ्यासामध्ये ऐकणार आहे का कोणाला? तर ते जाऊ दे, तुम्हाला सर्वांना चहा आवडला? तर मधू म्हणते की हो, खरंच छान झालाय चहा. सुबोध म्हणतो की म्हणजे 4 पुऱ्या जर तू तळून दिल्या असताना तर बासुंदी चहाचा बेत झाला असता. गुंजा म्हणते ग, बासुंदी म्हणजे काय? तर कविता म्हणते की अगं बानसुंदी नाही तर बासुंदी, एक दुधाचा पदार्थ असतो तो. म्हणते की आपण एकदा बनवूयात नक्की. गुंजा म्हणते की पण तुम्हाला एक सांगू, तुम्हाला सिटीतल्या लोकांना चहा पिण्याची अशी गंमतच नाही आहे. म्हणजे चहा कसं असंच चकड्या पिठं प्यायला पाहिजे. आमच्याकडं अशी शेजारची पाजारची लोकं जमतात आणि मग अशा गप्पा रंगतात की काय सांगू. कोणाची म्हैस पळाली, कोणाची सायकल तुटली, कोणाचा आंबा पडायला लागलाय, कोणाचा ऊस कापायला आलाय कचेरीत, कोणाचा कागद हरवलाय, कोणाच्या घरची लाईट कापली की कोणी बाहेरगावी जाऊन मावळा विकून आलाय. ह्या सगळ्या गप्पा रंगल्या की मग लागते चहाची गोडी. सर्वजण गुंजाकडे बघू लागतात. तेव्हा गुंजा म्हणते की जास्तच बोलले का मी? मधू म्हणते की अजिबात जास्त बोलली नाहीयेस, अगदी मस्त बोलली आहेस तू. गुंजा म्हणते की थँक्यू, पण अजून एक सांगते. कविता म्हणते की अरे बापरे, आहेच का अजून? गुंजा म्हणते की महत्त्वाचं आणि रोजच्या कामाचं. गुंजा म्हशीमध्ये चहा घेते आणि सुरू करून चहा पित असते आणि सगळ्यांना विचारते की कळलं का तुम्हाला? सगळे गुंजाकडे न कळल्यामुळे बघत असतात. बोध म्हणतो की हे तर आमच्या कम्प्युटर अल्गोरिदमपेक्षा सुद्धा वेगळं आहे, काहीच कळलं नाही मला हे तर. गुंजा पुन्हा सुरू करून चहा पिते. मग काकासुद्धा बशीमध्ये चहा घेतात, काकांना कळतं आणि काकासुद्धा सुरू करून चहा पितात. तेव्हा गुंजा म्हणते की अंग असं, हा असा प्यायचा असतो चहा. तेव्हा कुठेतरी त्याची चव चहामध्ये येते आणि चहातली साखरही अंगाला लागते. गुंजा सर्वांना सांगते की तुम्ही पण प्या ना असा चहा. आणि मग सर्वजण बशीमध्ये चहा ओततात आणि सुरू करून चहा पित असतात. सर्वजण चहा पितात आणि आनंद घेत असतात. मधू म्हणते की बरं गुंजा, आमचा जो नैतिक आहे ना त्याला यावेळी दूध लागतं आणि नित्याला चहा लागतो, तू देशील ना? त्यावर गुंजा लगेचच सुटते आणि म्हणते की हो हो, मी देऊन आले. आणि असं म्हणून गुंजा तिथून निघून जाते. थोड्याच वेळात गुंजा चहा आणि दूध दोघंही घेऊन हातामध्ये येत असते आणि त्याचवेळी गुंजाच्या हातून दुधाचा ग्लास खाली पडतो. तर काकू गुंजावर खूपच ओरडत असतात. ती गुंजाला म्हणते की तुझे काय डोळे फुटलेत का? तर गुंजा म्हणते की सॉरी, पण माझी आई म्हणते की कोणी जर घरात आलं आणि काच फुटली तर तो शुभ शकून असतो. काका म्हणतात की बरोबर आहे तिचं, काच फुटल्यावर शुभ शकुन असतो. बाळा, फक्त तू तेवढं आवरून घे. तू म्हणते की ठीक आहे, तू ते नंतर आवर, परंतु पहिल्यांदा हातातला चहाचा कप ठेव. गुंजा हातातला चहाचा कप ठेवायला जाते. तेवढ्यातच कबीर येतो आणि गुंजा कबीरच्या अंगावरच चहा सांडून देते. कबीरचा शर्ट देखील खराब झालेला असतो आणि कबीर गुंजावरच ओरडतो की बावळट आहेस का तू, तुझं लक्ष कुठं असतं? आणि कबीर खाली बघतो की सगळीकडे काचा असतात. कबीर तिला म्हणतो की आणि हे सर्व सुद्धा तूच केलं असणार, मूर्ख आहेस का जरा तू? गुंजा म्हणते की सॉरी. कबीर म्हणतो की सॉरी काय सॉरी? गावभर हुंदडायचं, नुसत्या एकमेकांच्या खोड्या काढत राहायच्या आणि अखंड बडबड करत राहायची. मधू म्हणते की अरे कबीर, किती बोलशील तिला? तर कबीर बोलून जातो की माझ्याच नशिबात यायचा होता हा धोंडा.
सर्वजण आता कबीरकडे बघू लागतात तेव्हा गुंजा सगळ्यांना म्हणते की आईने मला यांच्यासोबत कामाला पाठवलं ना म्हणून म्हणता हे असं. कबीर म्हणतो की हो म्हणूनच म्हणतोय मी असं. तर गुंजा म्हणते की साहेबा तुम्ही परेशानी करून घेऊ नका, मी तुमचा शर्ट चांगला धुवून देईल. कबीर म्हणतो की हा शर्ट मला कोणीतरी गिफ्ट केला होता, आता हा डाग गेला नाही म्हणजे. तू म्हणते की अरे ती म्हणते ना तुला शर्ट धुवून दे आणि तू जा बरं आतमध्ये आणि फ्रेश होऊन घे. कबीर तिथून निघून जातो तर काकू गुंजाला म्हणते की आता माझं थोबाड काय बघत राहिली आहेस, जा आणि आवरते लवकर. गुंजा त्या सर्व काचा उचलत असते. तर रात्रीच्या वेळी कबीर बाहेर गॅलरीमध्ये थांबलेला असतो. त्याच वेळी गुंजा तिथे येते आणि म्हणते की साहेबा त्या आई म्हणाल्या की सॉरी म्हणू नये, हे मगाशी चहा सांडला ना त्यासाठी सॉरी. कबीर म्हणतो की आई, माझी आई तुझी आई कधीपासून झाली. गुंजा म्हणते की अहो पण त्या तुमची आई आहेत ना. तर कबीर म्हणतो की हो ती माझी आई आहे, उगाच नाती जोडू नकोस, आणि तसंही तू जे काही केलंयस त्याला सॉरीने काही फरक पडत नाही. गुंजा म्हणते की डाग तर गेलाय शर्टचा. कबीर म्हणतो की शर्टचं म्हणत नाहीये मी, माझ्या मनावर जो डाग उमटलाय त्याचं काय करायचं मी, कधीपर्यंत मिरवायचं मी तुला असं. तर गुंजा म्हणते की साहेबा काय बोलताय तुम्ही, हे मी डाग आहे का. मी तर तेव्हा तुम्हाला सावध केलं होतं परंतु तुम्ही तर माझं नाही ऐकलं. तेव्हा तर मी तुम्हाला तुमची जबाबदारी वाटत होते आणि आता जेव्हा खरोखरच मी तुमची जबाबदारी आहे तेव्हा तुम्ही मला डाग म्हणता. तुमच्या आयुष्यात उभं राहिलेलं वादळ तुम्हाला दिसतंय परंतु माझ्या आयुष्यात उभं राहिलेलं वावधन तुम्हाला दिसत नाही. मी तुमच्या आईला फक्त आई म्हटलं तर लगेचच तुमच्या जीवाला त्रास झाला आणि इथं तर माझी आईच मला परकीत झाली आणि अख्खा गाव मला परकात झालाय. कबीर गुंजाला म्हणतो की दे तो शर्ट. त्यावर गुंजा म्हणते की नाही, आता मी जे काही बोलते ना ते सर्व तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल. डोंगरवाडीपासून निघाल्यापासून मी तुमचं सगळं ऐकून घेते. आता तुमचा जीव वाचवण्यासाठीच मी हे सर्व केलं ना. कबीर म्हणतो की अगं पण माझ्या मनाचा विचार. तर गुंजा म्हणते की मग फेकून द्यायचं होतं मला रस्त्यामध्येच. तुम्ही मला त्या आश्रमात देऊन आला होता ना, मग का घेऊन आला मला वापस. कबीर म्हणतो की कारण मी वाऱ्यावर नाही सोडू शकत तुला. गुंजा म्हणते की ठाऊक आहे मला ते, तुम्ही तर लई चांगला माणूस आहात परंतु मी सुद्धा वाईट नाही आहे ना. मग माझ्या देखील मनाचा थोडासा विचार करा ना. मी जर आता परत डोंगरवाडीला गेले, आता मला तुम्ही सोडलत म्हणून मला डोंगरवाडीतले लोक मारायला उठतील. हे सगळं मी कोणासाठी केलं, तुमचा जीव वाचावा म्हणूनच केलं ना. साहेबा मी स्कॉलरशिपचं स्वप्न बघितलं होतं, तुमच्यासोबत इथं लग्न करून इथं येण्याचं नव्हतं बघितलं. मला शहर बघायचं होतं परंतु ते असं आंधळ्या डोळ्यांनी नाही तर उघड्या डोळ्यांनी. माझ्या स्वप्नांचा काही कमी दुराळा नाही झालाय, माझी मजबुरी आहे म्हणून मी इथे राहतीये. आणि फक्त जर माझ्या जीवाला धोका असते तर मी कधीच इथून निघून गेले असते. पण मी जर इथून निघून गेले तर तुमच्या मागे सुद्धा कोयते घेऊन लागतील. घ्या तुमचा शर्ट. नाही येत ना डाग. कपड्यावरील डाग निघूनही जातात साहेब, परंतु शब्दांचा डाग हा मनावर लागतो, तो नाही पुसत. आणि एवढं बोलून गुंजा तिथून निघून जाते. कबीर मनामध्ये म्हणत असतो की तुझंही म्हणणं बरोबर आहे परंतु मी सुद्धा चुकलेलो नाहीये. मी तुला वाचवायला गेलो आणि तू मला, आणि आपण दोघंही अडकलो. पण तू समोर आल्यावर मला सगळं काही आठवतं, तुझा त्याग आणि माझी मजबुरी, आणि मग मी चिडतो. खरं तर गुंजा मी तुझ्यावर चिडतच नाही तर मी माझ्या स्वतःवर चिडतोय. इकडे नित्या नैतिकला म्हणत असते की आजीला काही कामच नाही, चेटकिनीला जेवण पाठवायला सांगितलंय. नैतिक म्हणतो की मला तर खूपच भीती वाटते. नित्या म्हणते की जर तिने मधला भात मागितला आणि जर म्हटली इकडे ये तर म्हणायचं की सो जा चेटकीन सो जा, ही तो भास्कर आ जाएगा. तर नित्या आणि नैतिक दोघंही गुंजाकडे दरवाजा उघडून आतमध्ये येतात. गुंजा रडतच असते आणि त्यांना बघून म्हणते की तुम्ही कसे काय आलात इथे. त्या म्हणते की आजीने तुम्हाला जेवून घ्यायला सांगितलंय. तर गुंजा विचारते की तुम्ही जेवलात. त्यावर दोघंही म्हणतात की हो. गुंजा म्हणते की द्या बरं इकडे आणि तुम्ही जा. तर नित्या म्हणते की नाही, तू आमच्यासमोर एकतरी घास खा. गुंजा म्हणते की अरे मी नंतर खाऊन घेईल. तर नित्या म्हणते की नाही, तू आमच्यासमोर खाऊन घे एक घास, कारण मला कुठलंही काम अपूर्ण करायला नाही आवडत आणि तुला जेवायला दिले म्हटल्यावर आजी मला विचारणारच ना. ती मला विचारणारच की तिने काही खाल्लं की नाही, आणि जर उत्तर नाही आलं तर ती आम्हालाच ओरडणार. गुंजा म्हणते की ठीक आहे. गुंजा एक घास खाते आणि म्हणते की हे बघा खाल्लं, आता मी खाते, तुम्ही जा. तर दोघंही मुलं तिथून निघून जातात. गुंजा पुन्हा तिचं ताट बाजूला ठेवते आणि रडत बसते आणि म्हणत असते की आई मला तुझी खूप आठवण येते, मला तुझ्याकडे यायचं आहे. गुंजाला एक गोष्ट आठवते. जेव्हा बाबळी आणि गुंजा झोपलेले असतात तेव्हा गुंजा बाबळीला म्हणते की आहे अगं तू माझ्याजवळ ये ना झोपायला, तुला किती वेळा सांगू की तू माझ्याजवळ नसल्याशिवाय मला झोपच येत नाही. तर बाबळी म्हणते की अगं गुंजे तू येडी आहेस का, झोप बरं पटकन. बाबळी ही खाली झोपलेली असते त्यामुळे गुंजा देखील बाबळीजवळ येऊन खाली झोपते, परंतु ती बाबळी शेजारीच झोपते. तेव्हा बाबळी म्हणते की अगं तू लहान आहेस का गं. तर गुंजा म्हणते की हो.
सर्व गुंजाला आठवत असतं आणि तिला ह्या सगळ्याचा खूपच त्रास होत असतो. त्यातच कोणीतरी येण्याची गुंजाला चाहूल होते आणि गुंजा लगेचच झोपण्याचे नाटक करते. मधू तिथे आलेली असते. मधू बघते की गुंजा जेवलेलीही नसते. तर मधू म्हणते की हा कबीरपणा की कोणाला कधी काय ओरडायचं आहे त्याला समजतच नाही. बिचारीपोर असं म्हणून ती गुंजाच्या अंगावर ब्लँकेट टाकत असते आणि अगदी मायेने गुंजाच्या डोक्यावरनं हात फिरवत असते. हे सर्व कबीर बघत असतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे गुंजा म्हणत असते की कसले भंगार राहतात हे शहरातले लोक. नुसतीच तोंडाला रंगरंगोटी करतात. टेबलची अवस्था तर बघा, किती डाग आहेत या टेबलवर. असं म्हणून गुंजा साबणाचं पाणी टेबलवर ओतते आणि टेबलवर बसून टेबल धुवत असते. तेवढ्यातच कबीर तिथे येतो. तर कबीर आल्यावर गुंजा लगेचच उभी राहते. कबीर म्हणतो की काय करतेयस, टेबलवर उभी राहून माझ्या उंचीला येतेयस का? गुंजा म्हणते की नाही उतरते. तर कबीर म्हणतो की हो उतरा. तर गुंजा जेव्हा तिथून उतरायला जाते त्याचवेळी साबणावरनं गुंजाचा पाय सटकतो आणि गुंजा खाली पडणार. तेवढ्यातच कबीर तिला सावरतो. गुंजा आणि कबीर दोघंही एकमेकांकडे बघत असतात. तर मित्रांनो, असेच कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.